पण आता काय होतंय तर WhatsApp ग्रुपचा वापर करून पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, डिजिटल कोडिंग आणि ऐनवेळी मोडस ऑपरेंडी बदलणं हे सारं WhatsAppवरून एकमेकांना क्षणार्धात कळवलं जातंय. अर्ध्या किलोमीटर रेडियसमधल्या चोरांच्या टोळक्याला एकमेकांच्या डिजिटली संपर्कात राहता येतंय ते या WhatsAppमुळे. आता असं आहे की या टोळीची शिकार केवळ सामान्य नागरिकच होतात असं नाहीये, तर नुकतंच एक प्रकरण असं समोर आलंय की एका सरकारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही त्यांनी आपलं लक्ष केलंय. मित्रो नमस्कार. आज मी तुम्हाला एका वेगळ्याच विषयावर माझं विवेचन ऐकवणार आहे. राजकारणाव्यतिरिक्त आपण सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम करत असतोच. त्याबद्दलही बोलतोच मी. सिनेमा, संगीत या विषयावरही बोलतो. आता सामाजिक कार्यांमध्ये जेव्हा आदिवासी पाड्यांवरचं आपलं कामही तुम्हाला माहीत आहे. त्या भागात गेल्यानंतर मोबाईलचं नेटवर्क गायब होतं, वीज नसते. त्यामुळे इतर कुठल्याही गोष्टी ज्या इलेक्ट्रिसिटी आणि डिजिटल सिग्नल अर्थात इंटरनेटवर अवलंबून आहेत, त्यांच्यापासून आपण तोडले जातो. कधी-कधी महत्त्वाचे फोन कॉल्स मिस्ड होतात. काही अर्जंट कामं हातातून निसटतात. पाड्यावरच्या कार्यक्रमांमध्ये व्यतीत केलेला वेळ, तिथल्या आदिवासी बांधवांसोबतचं वावरणं, यानंतर एक वेगळीच एनर्जी, एक वेगळंच आत्मिक समाधान घेऊन माणूस तिथून निघतो खरा. पण समाजसेवा करायला दुर्गम ठिकाणी गेलो, पण नेमकं तिथे मोबाईल नेटवर्क नव्हतं. त्या दरम्यान भौतिक जीवनातल्या एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीला मुकायला लागलंय, याचं शल्यही बोचतं नंतर. पूर्वी मोबाईल तर नव्हते, इंटरनेट नव्हतं, पण माणूस जगत होताच की. आणि हा प्रश्न अशा वेळी पुन्हा पुन्हा आपल्या समोर येऊन उभा राहतो. तेव्हा जर या सगळ्या गोष्टी नव्हत्या, माणूस जगत कसा होता? आणि आता आपण एवढे अस्वस्थ का होतो? पण डिजिटल युगात तंत्रज्ञान जितकं प्रगत झालंय, तितकंच गुन्हेगारी जगतही हायटेक झालेलं आहे. मुंबईकरांनो, तुम्ही लोकल किंवा BST बसने प्रवास करताना एखाद्या अनोळखी व्यक्तीनं तुम्हाला चाचा ने सलाम भेजा है तुमको किंवा आज मौसम कैसा है असं काही विचारलं, तर त्याला सामान्य संभाषण समजण्याची चूक अजिबात करू नका. त्यांना उत्तर देणं टाळा, कारण हे साधे शब्द नसून तुमच्या खिशावर दरोडा टाकणारे गुप्त कोड वर्ड्स असू शकतात. आणि तुम्ही दिलेल्या उत्तरातून कदाचित तुमच्या बँक खात्यातले पैसे बाहेरच्या बाहेर वळवले जाऊ शकतात. मुंबई पोलिसांनी नुकताच बेस्ट बस आणि रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणाऱ्या एका मोठ्या टोळीवर पाळत ठेवून त्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी जी होती, ती टोळी तिच्या नावानं जाम फेमस होती. आता ते नाव काय होतं माहिती आहे तुम्हाला? तर गँग्ज ऑफ व्हॉट्सअपपूर. तर गँग्ज ऑफ वासेपूर तुम्हाला माहिती आहे, पण हे गँग ऑफ व्हॉट्सअपपूर काय, तेच तुम्हाला आता मी सांगतोय. आता हे प्रकरण कसं उघडकीस आलं या गँग ऑफ व्हॉट्सअपपूरवाल्यांचं? तर अंधेरी MIDC पोलिसांनी अलीकडे धक्का गँग नावाच्या पाकिटमारांच्या टोळीतल्या एकाला अटक केली. नंतर त्याच्याकडून माहिती मिळवत अख्खी गँगच हातात आली त्यांची. या पकडलेल्यांकडून ते करत असलेल्या गुन्ह्यांची धक्कादायक पद्धत समोर आली. पूर्वी चोरांच्या टोळ्या एकमेकांशी बोलण्यासाठी हाताचे इशारे, डोळ्यांचे संकेत किंवा विशिष्ट प्रकारची शिट्टी त्याचा वापर करायचे. पण या डिजिटल टोळीनं गुन्हेगारीची व्याख्याच बदलून टाकली. ही गँग दररोज सकाळी WhatsAppवर एक सिक्रेट कोड ठरवायची. हा कोड रोज बदलला जायचा. जर टोळीतला एखादा सदस्य त्यानं WhatsAppवर विचारलेल्या कोडचे जे काही उत्तर आहे ते योग्य दिलं नाही, तर याचा अर्थ टोळी संकटात आहे किंवा पोलीस आजूबाजूला आहेत असं समजून ते सावध व्हायचे. पूर्वी हे लोक जेव्हा अडचणीत सापडायचे तेव्हा काय करायचे, तर त्या गर्दीत एकाला पकडलाय, पण आपण त्याला ओळखतच नाही असं भासवण्याचं, एकमेकांना न ओळखण्याचं नाटक करायचे. मारा मारा, अरे मारो इसको, चोर आहे. एखाद्याला ठरवून धक्का देणं असतं आणि मग त्याला धक्का बसला, तो गडबडला की दुसऱ्यानं त्याच्या हातातला मोबाईल किंवा चोरलेलं खिशातून मारलेलं पाकीट हे हातोहात लंपास करणं आणि मग दुसऱ्याला पास करून त्या ही शर्यत असते ना, ती बॅटन पास करण्याची रिलेवाली, तसं करत करत वस्तू कुठच्या कुठे निघून जायची. आपण सिनेमांमधूनही पाहिलंय ते. गाणं सुरू असतं, डोंबराचा खेळ चालू आहे, एखादी मदमस्त हसीना नाचते आणि ते गाणं बघण्यात मग्न झालेल्या लोकांचं पाकीट मागच्या मागे मारलं जातं आणि ते पाकीट मग असं मागच्या बाजूने एकमेकांकडे पास करत बाहेर. पण आता काय होतंय तर WhatsApp ग्रुपचा वापर करून पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, डिजिटल कोडिंग आणि ऐनवेळी मोडस ऑपरेंडी बदलणं हे सारं WhatsAppवरून एकमेकांना क्षणार्धात कळवलं जातंय.
अर्ध्या किलोमीटर रेडियसमधल्या चोरांच्या टोळक्याला एकमेकांच्या डिजिटली संपर्कात राहता येते, ते या व्हॉट्सअपमुळे. आता असं आहे की या टोळीची शिकार केवळ सामान्य नागरिकच होतात असं नाही आहे. तर नुकतंच एक प्रकरण असं समोर आलं की एका सरकारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही त्यांनी आपलं लक्ष केलं. अंधेरी पूर्वेहून मरोळकडे निघालेल्या BST बसच्या अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासात त्या प्रवाशाला मुद्दाम धक्का देऊन आणि त्याचं लक्ष विचलित करून त्याच्या खिशातला 1,20,000चा महागडा आयफोन लंपास करण्यात आला. हा बाबा खाली उतरला तेव्हा लक्षात आला की फोन गायब आहे. मग पोलीस स्टेशन, तक्रार, पोलीस कामाला लागले. आता अशा वेळेला होतं काय, तर थेफ्ट प्रोटेक्शन सारखं ॲप असतं मोबाईलमध्ये. सॅमसंग, ॲपल सारख्या कंपन्यांच्या फोनमध्ये काही इनबिल्ट सुविधा आहेत. त्यामुळे चोरीचा फोन ट्रॅक होतो. जसा तो कुणीही नवीन सिम टाकून चालू केला की एका ठराविक नंबरवर त्याचं लोकेशन येतं आणि IMEI नंबरवरून हा फोन ब्लॉकही करता येतो. आपण आजवर याच सुरक्षा माध्यमांवर अवलंबून होतो, याच उपायांवर अवलंबून होतो की हरवला फोन, चोरला फोन कोणी, तर परत मिळवता येतो हे आपण समजून चालत होतो. आपला समज होता तसा. पण झालंय काय, तर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पुढे तपास केला. त्यांना एक खळबळजनक माहिती समजली की ही जी टोळी मोबाईल चोरायची ना, ती चोरीचे जे मोबाईल आहेत ते आजूबाजूच्या इकड-तिकड शॉपिंग सेंटरमध्ये विकत नव्हते. हे चोरीचे फोन थेट बांगलादेश आणि नेपाळच्या बाजारपेठेत पाठवून तिकडे ते IMEI नंबर जो आहे तो चेंज करून विकत असल्याचं उघड झालेलं आहे. आता हे देशाबाहेरच का, तर जेणेकरून त्याआधी तो IMEI नंबर असतो तो ट्रॅक करणं अशक्य व्हावं. नंतर ते IMEI नंबर जे असतात ते इरेज करून टाकतात म्हणे. आता बोला, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनुसार या चोरांनी डिजिटल सुरक्षा यंत्रणेचा असाही गैरवापर करत स्वतःचं एक वेगळं नेटवर्क बनवलं आणि ते मजबूत करून ठेवलेलं आहे. आणि तरीसुद्धा त्यांच्या दुर्दैवानं पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं आणि टेक्नॉलॉजीच्या आधारानं या हायटेक चोरांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. तर यांना पकडलंय, पण शहरातला हा धोका अजून टळलेला नाहीये. गली गली में नुक्कड नुक्कड पे ये चोर बाजार भरा हुआ है. त्यामुळे प्रवासात, दैनंदिन जीवनात तुम्ही जेव्हा इकडे तिकडे फिरत असता, कामानिमित्त वावरत असता, तेव्हा सावध राहा. प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन कोणी अवाजवी जवळ येण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ सावध व्हा. आजूबाजूला संशयास्पद कोडिंग किंवा सांकेतिक भाषेत बोलणाऱ्यांवर लक्ष ठेवा. आपल्याकडच्या मौल्यवान वस्तू आणि किमती मोबाईल नेहमी सुरक्षित अशा ठिकाणी, म्हणजे त्या खिशात किंवा बॅगेत अशा ठेवा की सहसा कुणाला तिथपर्यंत ॲक्सेस मिळणार नाही. एकंदर काय, तर सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.